पोलीस भरती रखडली, पुण्याची नवीन पदे किती? लाल फितीच्या कारभारात अडकला प्रस्ताव. राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपायांच्या भरतीचा निर्णय घेताना पुणे पोलीस दलासाठी मंजूर केलेल्या 1,000 जागांमध्ये नंतर प्रशासकीय पातळीवर काटछाट करण्यात आली. परिणामी पुणे पोलीस प्रशासन आणि गृह विभागात पुण्याच्या पदांवरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या पारड्यात नेमकी पदे पडणार यावर अंतिम निर्णय होत नाही तोवर राज्यातील जम्बो पोलीस भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारी निर्णय काढता येणार नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने 15,000 पोलीस शिपाई भरतीला मान्यता दिल्यानंतर गृह विभागाकडून सरकारी निर्णय जी.आर. जारी होणे अपेक्षित होते. या भरतीत 2022-2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असल्याने राज्यभरातील लाखो उमेदवार या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. मात्र पुण्यासह काही शहरांच्या पदवाटपावर एकमत न झाल्याने हा जी.आर. अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. परिणामी भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह विभागाकडून प्रत्येक आयुक्तालयाला पदांचे वाटप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी पुण्यासाठी 1,000 पदांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु गृह विभागाने शहरासाठी सुमारे 850 पदे पुरेशी आहेत असा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या 850 पदांपैकी फक्त निम्मी म्हणजे सुमारे 425 पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुणे पोलीस दलाला आवश्यक असलेली मनुष्यबळ मिळण्यास विलंब होणार आहे. 5 नव्या पोलीस ठाण्यांच्या पदावरून अडकला निर्णय. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 5 नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. या 5 ठाण्यांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ देणे आवश्यक आहे, असे पोलीस प्रशासनाचे मत आहे. पुणे पोलीस प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात 1,000 पदांची मागणी पुन्हा अधोरेखित केली आहे. शहरातील वाहतूक, गुन्हे शाखा, सायबर युनिट आणि 5 नव्या ठाण्यांसह पोलीस ठाण्यांवरील ताण लक्षात घेऊन ही मागणी योग्य असल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नवीन ठाणी मनुष्यबळाशिवाय कार्यान्वित करणे शक्य नाही. त्यामुळे पुण्यासाठी 1,000 पदांची मंजुरी मिळालीच पाहिजे. पोलीस सहआयुक्त रंजन कुमार